जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिघ्नस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। श्रीमद भागवत ग्रंथाचं महात्म्य काय आहे, त्या महात्म्यावरती तुमचा माझा विचार चाललेला आहे। श्रीमद भागवत ग्रंथाची सेवा थोडा वाढवायचा। श्रीमद भागवत ग्रंथाची सेवा आपण करत आहोत, करण्यासाठी आरंभ केलेला आहे। या एका वाक्याला धरून काल सेवा या विषयावरती थोडंसं चिंतन आपण केलं। सेवेचे अनेक प्रकार आणि सेवेसाठीचे साधन अनेक, याच्यावरती आपण विचार केला। कोणत्या साधनाने भगवंत चटकन प्रसन्न होतात ते सेवा साधन आपण करायचं, तर त्याचं उत्तर आपल्याला भेटलं। दीर्घ चिंतन ज्या वेळेला आपण केलं त्याचं एका वाक्यामध्ये उत्तर असं आहे, श्रीमद भागवत ग्रंथासारख्या ग्रंथाच्या माध्यमातून भगवंताची सेवा जर का केली वैष्णवानी तर भगवंत लवकर प्रसन्न होतात, भगवंताची कृपा भक्तावरती होते। भक्तावरती भागवताची कृपा होते, अर्थातच भगवंताची कृपा होते। आता कृपा भागवताची काय होते हा प्रश्न आहे। भागवताची कृपा होते म्हणजे नेमकं काय होतं, याचा भौतिकही विचार आहे आणि आध्यात्मिकही विचार आहे। भागवतासमोर नारळ जर का ठेवलं, असं मी सांगत नाही बरं का, आणि असं मी भागवतात वाचलं म्हणूनही सांगत नाही, पण पद्धती जाऊ द्या, ते नाही सांगत। त्याला सरळ वाक्याने म्हणजे कृती का सांगू, कृती नाही सांगत। पहा, भौतिक लाभाचा विचार केला तर भागवताकडून भौतिक लाभ होत नाहीत का? भौतिक लाभ अनेकांना भागवताकडून प्राप्त होतात। असे अनुभव भक्तांचे आहेत, भाविकांनी सांगितले, श्रद्धावानांनी सांगितले। आमच्या जीवनामध्ये अशा अशा प्रकारच्या अडचणी होत्या, भागवत आयोजन नियोजन केलं, भागवत श्रवण केलं आणि अडचणी नाहीशा झाल्या। विवाह होत नव्हता, विवाह झाला, संतती होत नव्हती, भागवताच्या कृपेनं संतती झाली। भागवताचा प्रसाद सेवन केला आणि संतती झाली। आणि काय केलं त्या संततीनं, हिला दुसऱ्या वर्षी कथेला येऊ दिलं नाही, घरी बसवलं। मी तरी सौम्य भाषेत सांगितलं, बाबा पाहिजे होते इथे। घरी बसवलं। भजन देवासाठी केलं का लेकरासाठी केलं? कथा देवासाठी ऐकली का माणसासाठी ऐकली? म्हणून भागवताचं महात्म्य आपण पाहत आहोत, तर भागवताची कृपा साऱ्यांवरती होते, भागवताकडून लाभ साऱ्यांच्या पदरामध्ये पडतो। परंतु याचे दोन भाग आहेत, एक भौतिक भाग आहे, एक आध्यात्मिक भाग आहे। कशासाठी भागवत ऐकायचं आहे आणि भागवत ऐकून काय लाभ आपल्याला प्राप्त होणार असतो, त्याचे महात्म्य अंतर्गत उत्तर प्राप्त होतात। ज्याचे हे सगळे उत्तर ज्या भागात आहेत ना, त्याला महात्म्याचा भाग असं म्हणतात।
महात्म्य सांगितलं जातं प्रत्येक ग्रंथाचं, यामुळं सांगितलं जातं की प्रत्येकाच्या मनामध्ये ग्रंथाविषयी श्रद्धा, भक्ती, भाव, आदर वाढावा. आदर जर का ग्रंथाविषयी वाढला, श्रद्धा जर का वाढली, विश्वास जर का ग्रंथाविषयी वाढला, तर आपण विश्वासपूर्वक ग्रंथ ऐकतो, कथा ऐकतो. आणि श्रद्धा विश्वासपूर्वक कथा ऐकली, कृती केली, तरच ती कृती आपल्याला फलदान करत असते. नसता ती कृती आपल्याला फल देऊ शकत नाही. आपण जी कृती करतो त्या कृतीच्या पाठीमागं काहीतरी श्रद्धा असली पाहिजे, काहीतरी विश्वास असला पाहिजे, काहीतरी भाव असला पाहिजे. त्या श्रद्धेला, त्या भावाला, त्या विश्वासाला धरून 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 आपल्याला चालावं लागत असतं. कारण त्याच्याशिवाय आपण तयारही होत नाही हे सगळं करायला. त्याच्याशिवाय आपली प्रवृत्ती होत नाही या कर्माकडे, आणि प्रवृत्ती व्हावी आपली या साऱ्या गोष्टींकडे, म्हणून आपल्याला महात्म्य पटवून देण्याचा प्रयत्न केला जात असतो. असं केलं तर तसं होईल, हे केलं तर ते होईल, ते केलं तर हे होईल, असं पटवून 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 दिलं जातं, सांगितलं जातं. का? प्रवृत्ती झाली पाहिजे, प्रवृत्ती झाली पाहिजे. सामान्य प्रवृत्तीनं का होईना एखादा श्रीमद भागवतासारख्या ग्रंथाच्या सहवासामध्ये आला पाहिजे. गंजलेलं लोखंड मुद्दामहून स्वतःहून परिसाच्या जवळ गेलं काय, आणि चुकून हुकून परिसाच्या जवळ गेलं काय, परिस त्याच्या जवळ आलं काय. लोखंडाचं सोनं हे होणारच. तसं अद्वितीय अनुपम श्रीमद भागवतासारख्या ग्रंथाच्या सहवासामध्ये एखादा जाणून आला आणि न जाणता आला तरी सुद्धा भागवताची कृपा त्याच्यावर होतेच. जाणून येणं कसं असतं? जे कालपासून आपण ऐकतोय, जे आज सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये, पूर्व सत्रामध्ये जेवढा आपण भाग ऐकला, हा सगळा आध्यात्मिक दृष्टिकोनातून महात्म्याचा भाग होता. भौतिक दृष्टिकोनातूनचा तो भाग असता तर सांगितलं असतं की जर सप्ताह, किती सप्ताह केले, कशा पद्धतीनं केले म्हणजे संतती होते, वगैरे वगैरे. पण आपण आध्यात्मिक भागाचा, आध्यात्मिक महात्म्याचा, आध्यात्मिक लाभाचा विचार पाहण्याचा प्रयत्न केला की आध्यात्मिक दृष्टिकोनातून भागवताचं महत्व काय आहे, भागवताचं महात्म्य काय आहे. आध्यात्मिक दृष्टिकोनातून भागवताचं महात्म्य एकच आहे महाराज, की आपल्या अंतःकरणामध्ये भक्ती, ज्ञान आणि वैराग्याचा पाझर फुटतो तो भागवताने. हे भागवताचं आध्यात्मिक फळ आहे, हा भागवताचा आध्यात्मिक लाभ आहे. भगवंताच्या या भागवत कथा श्रवणाने हृदयामध्ये नसलेली भक्ती उदय पावते, प्रगट होते. नसलेलं ज्ञान जाग होतं, नसलेलं वैराग्य जाग होतं या भागवताच्या कृपेने. ज्या वेळेला निद्रिस्त, क्षीण, वृद्ध, जर्जर झालेल्या भक्तीच्या, ज्ञानाच्या, वैराग्याच्या कानावरती ज्या वेळेला भागवताचे शब्द जाऊन पडतात, त्यावेळेला भक्ती सुतौतौ तरुण गृहीत्वा प्रेमैक रूपा सहसा विरासित श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे नाथेती नामानी मुहुर्वदन्ति. अंतःकरणामधले मल, विक्षेप आणि आवरण हे तीन दोष अंतःकरणावरती आहे, अंतःकरणाला आहे. या तीनही दोषांची निवृत्ती भागवताच्या श्रवणाने होते. अंतःकरणावरती साचलेला मल, विक्षेप आणि आवरण नष्ट होतं महाराज. जोपर्यंत मल आहे तोपर्यंत काही विघ्न परमार्थात असतात. मल नाहीसा झाला पण विक्षेप आहे आणि आवरण आहे तरी विघ्न परमार्थात आहे. मल विक्षेप नाहीसा झाला पण आवरण अजून निघालं नाही, तो परमार्थ अजून पूर्ण झाला का? जशी शरीरामध्ये तीन दोष आपल्या कायम आहेत, वात, पित्त आणि कफ, हे तीन दोष प्रत्येकाच्या शरीरामध्ये आहेत. या तीन दोष जरी असले तरी तीन दोषांच्या समतोलात शरीर चालतंय.
वातही पाहिजे, पित्तही पाहिजे, कफही पाहिजे, पण प्रमाण खालीवर जर का जास्त कमी जास्त झालं, आता ती प्रकृती धर्मानुसार आहे. काही जणांचं शरीर हे वात प्रकृतीचं असतं, काही पित्त प्रकृतीचे असतात, काही कफ प्रकृतीचे असतात. 12 महिने घरघर असं करावंच लागतं. असे हे त्रिदोष शरीरामध्ये सांगितलेले आहेत. आता शरीर जर टिकवायचं, मग या त्रिदोषांना मुळापासून संपवून टाकण्याचा प्रयत्न करायची काही एक गरज नाही. त्यांचा समतोल राखणं नितांत आवश्यक आहे, तर शरीर थोडंसं सुदृढ राहतं. मग वाताचे आजार, पित्ताचे आजार आणि कफापासून होणारे आजार होत नाहीत, मग शरीर चांगलं राहतं. पण अध्यात्मातले हे 3 दोष असे आहेत, हे 3 दोष जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ब्रह्मानुभवापर्यंत साधक जाऊन पोहोचू शकत नाही. म्हणून परमार्थाला ज्या वेळेला साधक भक्त सुरुवात करतो, त्यावेळेला त्याची साधनाच, काही साधना ही मल नाशासाठी आहे, काही साधना ही विक्षेप नाशासाठी आहे, आणि काही साधना ही आवरण नाशासाठी आहे, आवरण जाण्यासाठी आहे. आता याचेही पोटभेद पुष्कळ आहेत बरं का. मल नावाचा दोष कसा नाहीसा होतो, विक्षेप नावाचा दोष कसा नाहीसा होतो, आणि आवरण नावाचा दोष कसा नाहीसा होतो, त्याचेही पोटभेद आहेत. त्याच्याही बऱ्याच विस्तारामध्ये विवेचन ग्रंथामध्ये आपल्याला उपलब्ध होतं. पण भाव असा आहे, भागवतालाच आपल्या जीवनाचं साधन ग्रंथ मानला, साध्य ग्रंथ मानला, आणि त्याच्यावर श्रद्धा ठेवून जर का उपासना भक्ती केली ग्रंथाची, तर हा ग्रंथ समर्थ आहे मल विक्षेप आवरण दूर करण्यासाठी. याच्यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. त्याच्या अलीकडे येऊन जर का अजून महात्म्याचा भाग पाहिला, तर या महात्म्याचा एक लाभ, भागवत श्रवणाचा, भागवत पठणाचा एक लाभ असा आहे, भगवत भक्तीला पूरक अशा प्रकारची जी संपत्ती आहे, त्या संपत्तीचं दान भागवताकडून तुम्हाला मला दिलं जातं. आणि भगवंताची भक्ती कोणत्या मनुष्याच्या हृदयात प्रगट होते, याचं उत्तर जर पाहिजे असेल, तर त्याचं उत्तर आहे, ज्याच्या हृदयात दैवी संपत्तीनं जो संपन्न आहे ना, तोच कधी काळी भक्त होऊ शकतो. त्याच्याच हृदयामध्ये कधी काळी भगवत भक्तीचं प्रागट्य होऊ शकतं. 2 प्रकारच्या संपत्तीचं वर्णन भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये केलेलं आहे. एक आसुरी संपदा सांगितलेली आहे आणि एक दैवी संपदा सांगितलेली आहे. काल आपण ऐकत असताना असं ऐकलं की ज्याने पुण्य आपल्या सोबत घेऊन आला ना, त्याला पुण्य करावं वाटतं. जो पाप आपल्या सोबत घेऊन आला, त्याला पाप करावं वाटतं. पुण्याईची संधी जरी एखाद्याला भेटली, तरी सुद्धा त्या संधीचा लाभ त्याला पदरात नाही पाडून घेता येत. हो, माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, पै हिवराची दाट सावली, सज्जने जैसी वाळिली, तैसे पुण्ये डावलोनी गेली अभक्ता ते. अभक्ताकडून कधीही पुण्य घडेल याची त्याने शाश्वती बाळगायची नाही. पुण्याने पुण्य होत असतं, दिव्याने दिवा लागत असतो. दिव्याने दिवा लागतो. पहिलाच दिवा पेटलेला नसेल तर पुढचा कसा पेटेल, दुसरा कसा पेटेल, आणि त्याला कसं पेटवायचं. जसा दिव्याने दिवा लागतो, तसं पुण्याने पुण्य होतं, तसं पापाने पाप होतं महाराज. आणि तसंच या दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्तीचा आहे. जो दैवी संपदेनं युक्त व्यक्ती आहे ना, त्याचं आचरण पहा कसं असतं, आणि आसुरी संपत्तीनं भरलेला व्यक्ती त्याचं आचरण पाहावं कसं असतं.
विस्तारपूर्वक ज्ञानोबारायांनी, भगवंतांनी, अर्जुनजी महाराजांना ज्ञानोबारायांनी तुम्हाला मला त्याचा विस्तार करून सांगितलेला आहे, त्याची फोड करून सांगितलेली आहे. ही आसुरी संपदा कशी असते, आसुरी संपत्तीची लक्षणं काय आहेत, आसुरी संपत्ती ज्याच्या हृदयात निवास करते त्या व्यक्तीची लक्षणं काय आहेत, आणि दैवी संपत्तीचा व्यक्ती कसा आहे. आपल्याजवळ कोणती असली पाहिजे, आपल्याजवळ असली पाहिजे तिला म्हणतात दैवी संपदा. बाकी या जगामध्ये कोणती संपत्ती नसली तरी चालतं, पण ही संपत्ती आपल्याकडे पाहिजे. संपत्तीचा विषय आला म्हणून काल मला एक वाक्य सांगायचं होतं, ते राहिलं, त्यालाही पूर्ण करतो. आणि आजही महात्म्याचा थोडा भाग, त्यातलेही काही वाक्य होते ते संपत्तीशी निगडीत विषय होते, तेही आता सांगतो. काल असा विषय आला होता की भक्ताच्या जीवनामध्ये भगवंत थोडंसं दुःख ठेवतात, थोडंसं उणीव ठेवतात, काहीतरी कमतरता ठेवतात. सगळं भक्ताचं जीवन सुव्यवस्थित कधीच नसतं. आणि पहा, आपलं जीवन सुव्यवस्थित भगवंत ठेवत नाहीत. का ठेवत नाहीत याचं उत्तर भक्तांनी स्वतःला दिलं पाहिजे. कारण देवाला मला त्याच्यापासून दूर करायचं नाही, म्हणून देव मला संसाराचे चटके देतोय. आपल्याला संसाराचे चटके भेटणं बंद झाले की समजावं देवानी मला दूर केलंय. हा भाव फार महत्वाचा आहे. संसारात सुख पती गोड बोलायला लागला, धर्मपत्नी गोड बोलायला लागली, लेकर बाळ मनाप्रमाणे राहायला लागले, भरपूर धन यायला लागलं, उत्तम घरदार राहिलं, जिथं जाऊ तिथं पायघड्या, पूजा, सन्मान, अहो या या, जा जा, बसा बसा, खा खा, प्या प्या, हे सगळं व्हायला लागलं. माणसाला काय लागतं हो जीवनामध्ये? कशासाठी धडपड चालली आहे सगळ्यांची? आमच्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी सुव्यवस्थित असाव्यात. मनासारखा पती, मनासारखी धर्मपत्नी, मनासारखे लेकर बाळ, मनासारखं घरदार, मनासारखं धनसंपत्ती ऐश्वर्य आम्हाला मिळावं. नाही ना ते आपल्याकडे, हे आपल्याला कळतं ना. पती गोड बोलत नाही आपल्याला. गोड बोलला असता तर देवाची आठवण का आली असती? मनासारखी धर्मपत्नी भेटली नाही. तुकोबाराय म्हणतात, बरे झाले देवा बाईल कर्कशा. तुकोबारायांनी एवढी कर्कश धर्मपत्नी कदाचितच एखाद्या संत भक्ताला प्राप्त झाली असेल. पण तुकोबारायांचं धैर्यही पुष्कळ होतं की अशा धर्मपत्नीचा सांभाळ आणि बोलणे खाऊन ऐकूनही घेतले तुकोबारायांनी. तुकोबारायांच्या त्या चरित्र वर्णनामध्ये, कथा भागामध्ये बाबांनी त्याच्यावरही प्रकाश टाकला की तुकोबारायांची धर्मपत्नी बाहेरून किती कर्कश आहे आणि आतून किती मवाळ आहे हे फक्त तुकोबारायच जाणत होते. पण तुकोबारायांची धर्मपत्नी तुकोबारायांसाठी कर्कश नव्हती, पांडुरंगासाठी होती. कारण आईसाहेबांचं महाराजांवर फार प्रेम होतं. आईसाहेब चिडायच्या का? माझे पती माझ्यापासून त्या काळ्याने दूर नेले म्हणून आईसाहेब चिडायच्या. तर देवाला आनंद व्हायचा, जिजे अगं तू माझ्यावर प्रेम केलं काय आणि माझ्या तुक्यावर प्रेम केलं काय, एकच आहे. शेवटी देवावर प्रेम करणाऱ्यावरही कोणीतरी प्रेम करणारं पाहिजे या जगात. सगळेच देवावर प्रेम करायला लागले तर जे देवावर प्रेम करणारे संत भक्त आहेत त्यांच्यावर कोण प्रेम करेल? जिजाई आई साहेबांनी जीवनभराचं कलंक लावून घेतला महाराज स्वतःला, जो कलंक कैकई मातेनं लावला. आपण म्हणतो कैकईचं रामावरती प्रेम नव्हतं, पण जन्म झाल्यापासून जेवढा सांभाळ कौसल्या आई साहेबांनी केला नाही तेवढा सांभाळ कैकई मातेनं रामरायाचा केला. एक वेळ पोटचे भरत उपवाशी राहिले, पण कधी रामरायाला कैकईनं उपवाशी झोपू दिलं नाही. त्यावेळेला कौसल्येनं सुद्धा सांभाळलं नाही.
पण कैकेयी आईसाहेबांची ही गोष्ट, हा महात्म्यांचा भाव आहे बरं का. पण कैकेयी आईसाहेबांची ही गोष्ट लक्षात आली की इथं सगळेच रामावर प्रेम करायला लागले आणि प्रेम हे व्यक्तीला बांधून ठेवतं. मग सगळेच रामरायावर अयोध्येत प्रेम करणारे आहेत, मग रामप्रभू अयोध्येच्या बाहेर कसे जातील आणि अवतार कार्य कसं करतील? रामाचा तिरस्कार करणारही कोणीतरी अयोध्येमध्ये पाहिजे ना. अहो, रामाचा तिरस्कार करण्याची कल्पना सुद्धा फार वाईट आहे बरं. भगवंत करो दुर्बुद्धी ते मना, कदा नुपजो नारायण. या जगामध्ये देवाचा, साधूचा, संताचा, ग्रंथाचा, भक्ताचा, वैष्णवाचा, हरिदासाचा तिरस्कार कधी घडू नये. कारण महापाप आहे. कुठं जाऊन त्या पापाला धुवायचं? जी गंगा पाप धुणारी आहे तिलाच जर का लाथ मारायला एखादा तयार झाला, त्याने ते पाप धुवायचं कुठं? जो देव तारणार आहे त्यालाच एखाद्याने दूर लोटला आपल्यापासून, मग त्यांनी जगायचं तरी कुणाच्या भरोशावर? तर कैकेयी आईसाहेबांनी विचार केला, अयोध्येमध्ये सगळे प्रभू श्री रामावरती प्रेम करणारे आहेत, रामप्रभू अयोध्येच्या बाहेर जाणं आवश्यक आहे. कारण ही अयोध्या ही प्रभूवर प्रेम करणारं हृदय आहे. आता विषय आला अयोध्येचा म्हणून बरं का. उत्तर प्रदेशात 2 क्षेत्र आहेत, 2 तीर्थक्षेत्र आहेत. एक अयोध्या आहे आणि एक वृंदावन आहे. तिथं जन्माला आलेली माणसंच नाही, प्राण्यांचं हृदय सुद्धा. तर अयोध्येतले ते महात्मे सांगतात, त्यांचं म्हणणं, तुम्ही वृंदावनातले माकडं पहा, उच्छृंखल माकडं आहेत. चष्मा तरी नेतील, टोपी तरी नेतील, सगळं काहीतरी हिसकावून नेतील, झाडावर बसतील, मजा पाहतील, आणि त्यांना काही खायला प्यायला देत नाही तोपर्यंत ती आपली वस्तू. पण अयोध्येतले माकडं शांत आहेत, कारण ती प्रवृत्ती आहे त्या मातीची. तसं जो अयोध्येत जन्माला आला तो त्रेतायुगापासून असो की आत्ता असो, महाराज प्रभू शेवटी रामायणालाही कुठं कुठं प्रश्न विचारावा वाटला की अरे, जो असा आहे त्याचा तिरस्कार का करावा वाटतो जगाला, माणसांना? हा असा आहे ज्याच्याकडे पाहावं, पाहतच राहावं आणि त्याचंच होऊन जावं. महाराज, तो असा आहे. ऐसा सुंदर स्वभाव कहां पाया, राघव जी तुम्हें ऐसा किसने बनाया. कुणी तयार कोणी केलं ह्या श्रीरामचंद्रांना, असा प्रश्न. पण कैकेयी आईसाहेबांनी देवतांचं कार्य पूर्ण करण्यासाठी प्रभू श्रीरामचंद्रांचा तिरस्कार केला. कलंक लागला ना. हा कलंक कैकेयी आईसाहेबांनी स्वीकारला, पण देवाचं कार्य पूर्ण केलं. तसं जिजाई साहेबांचं आहे, तसं तुकोबरायांच्या धर्मपत्नीचं आहे. तुकोबरायांच्या धर्मपत्नी ह्या, अर्थात हे असंच असेल असं माझा कोणताही आग्रह नाही, व्यासपीठाचा आग्रह नाही, हा भाव आहे फक्त बरं का. बाकी त्याचं मूळ स्वरूप काय असेल काय नाही ते विद्वानांना, ते संत भक्तांना माहीत, परंतु हा भाव आहे. जिजाई आईसाहेबांचं तुकोबरायांवरती प्रेम नव्हतं का, तर होतं महाराज. तुकोबरायांवरती जीवापाड प्रेम होतं आईसाहेबांचं, पण देवावर राग होता. देवावरती राग का होता? कारण तुकोबाराय जिजा आईसाहेबांपासून दूर होत आहेत. देवाच्याच नामस्मरणात, ध्यानामध्ये, भजनामध्ये तल्लीन झाले. मग आईसाहेबांना कधी वेळ भेटतो आहे? वेळच नाही महाराज. महाराजांचं लक्षच माझ्याकडे नाही. या भावनेतून आईसाहेबांच्या मनामध्ये राग उत्पन्न झाला आणि सतत चिडचिड करायला लागल्या आईसाहेब. नको नको ते बोलायला लागल्या. बरं, महाराजांनाही बोलायला लागल्या आणि देवाला तर विचारायचंच काम नाही. इतका उद्धार देवाचा कोणीच केला नाही. एक जनाबाई होत्या महाराज, ज्या देवाला तोंड भरून शिव्या द्यायच्या. स्तुती म्हणत नाही बरं का, श्लोक म्हणत नाही, शिव्या द्यायच्या जनाबाई देवाला. देऊ शकत होत्या आणि देवाला शिव्या दिल्या तुकोबारायांच्या धर्मपत्नीनं.
पण पांडुरंगराय कधी नाराज झाले नाहीत, रुष्ट झाले नाहीत. हृदय माहीत आहे. रोज तुकोबाराय पांडुरंग परमात्म्याला दूध न्यायचे मंदिरामध्ये, देवदूत प्यायचे. तुकोबारायांना एक दिवस जाणं झालं नाही, त्यावेळेला आईसाहेब गेल्या. पण इतका राग मनामध्ये, गरम दूध महाराज, आणि तसंच देवाच्या तोंडाला लावला. शिक्षा. तरी देव रुसले नाही आईसाहेबांना. गरम दूध, उकळतं दूध दिलं महाराज देवाच्या ओठाला लावून. रुक्मिणी आईसाहेब पाहायला लागल्या, इकडं पंढरपुरामध्ये देवाच्या ओठाला फोड आला. सगळं तोंड भाजलं महाराज, लाल बुंद झालं. म्हटले हे कसं झालं भगवंता, हे काय झालं, तुमच्या ओठाला काय झालं? म्हटले हा माझ्या आवलीचा प्रसाद आहे, हा माझ्या जिजेचा प्रसाद आहे. पण हे सगळं जिजामाता करत आहेत, हे आईसाहेब करत आहेत, याला कारण तुकोबारायांवरती आईसाहेबांचं प्रेम आहे. देवावर प्रेम साऱ्यांचं आहे महाराज. देवावर प्रेम करणाऱ्या भक्तावरती कोणी प्रेम करतंय का? म्हणून सांगितलं की साधूचा आदर का करायचा, वैष्णवाचा आदर का करायचा, भक्तांचा आदर का करायचा? कारण साधूचा केलेला आदर, देवात भक्ताचा केलेला आदर, वैष्णवाचा केलेला आदर हा नुसता त्यांचा नसतो, तो साक्षात परमात्म्याचा असतो. साक्षात परमात्म्याचा, भगवंताचा असतो. भगवंत म्हणतात ते तर माझ्या प्राणापेक्षाही मला प्रिय आहेत, जे माझ्या भक्तांचं चरित्र अखंड गायन करतात. तेही प्राणा परवते, आवडते मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिते. भक्त चरित्र गायन करणाऱ्यावरती जर का भगवंत इतके प्रेम करतात, तर भक्तावर किती प्रेम करत असते. अशा या भागवताच्या माध्यमातून भक्तीचं दान, ज्ञानाचं दान, प्रेमाची उत्पत्ती हृदयामध्ये होत असते. आध्यात्मिक दृष्टिकोनातून विचार केला तर ही भक्ती, हे ज्ञान, हा ज्ञानाचा, हा भक्तीचा अंकुरच आपल्या हृदयामध्ये उत्पन्न होणं नितांत आवश्यक आहे. या असा हा सारा आध्यात्मिक लाभाचा विचार केला गेलेला आहे. आध्यात्मिक लाभाचा हा सारा विचार पाहता येतो. बरे झाले देवा बाईल कर्कशा, बरं झालं अशी धर्मपत्नी मला दिली, जी माझ्यावर प्रेम करत नाही, एक गोड शब्द माझ्याशी बोलत नाही. का? गोड बोलणारी असती ना, माझा जीव तिच्यात अडकला असता. पहा आता संतांचा विवेक. आपण गोड बोलणारी धर्मपत्नी भेटत नाही म्हणून रडतोय, गोड बोलणारे पती भेटत नाही म्हणून आपण रडतोय, संतती होत नाही म्हणून आपण रडतोय, धन माझ्याकडे विपुल प्रमाणामध्ये नाही म्हणून आपण रडतोय. आणि तिथं संत म्हणतात बरं झालं आम्हाला धन नाही दिलं, नसता आम्ही हे धनाने कुठं नेलं असतं आम्हाला. बरं झालं संतती नाही दिली, बरं झालं धर्मपत्नी दिली नाही, बरं झालं पती दिला नाही, नसता असा जीव अडकला असता. मग तुझ्यात कुठून अडकवला असता? इथून थोडस बाजूला गेलो मी की भक्ताच्या जीवनामध्ये धन काय असतं. श्रीमद् भागवतम पुराण तिलकम यद्वैष्णवानां धनम यस्मिन् पारमहंस्यमेव ममलम ज्ञानम परम गीयते. भागवतामध्ये भागवताचं सुंदर वर्णन पहा. ही भागवत काय आहे? श्रीमद् भागवतम पुराण तिलकम. 18 पुराणांना 17 पुराणांचा हा तिलक मुकुटमणी आहे. आणि भागवत म्हणजे वैष्णवांचं धन आहे बरं का, वैष्णवांचं धन आहे. यद वैष्णवानां धनम. आणि म्हणून दारिद्र्य जरी एखाद्या भक्ताकडे दिसलं, दुःख जरी एखाद्या भक्ताकडे दिसलं, तर ते भौतिक दृष्टीचं दुःख असतं, ते माणसांना दिसतं. भक्ताला दुःख होत नाही. भक्ताकडे धन नसलं तरी भक्तांना माझ्याकडे धन नाही असं वाटत नाही, कारण भक्तांसाठीचं धन हे नामधन आहे, हे कथेचं धन आहे. महाराज, आमच्याकडे रत्न आहेत, आमच्याकडे अलंकार आहेत, आमच्याकडे सोनं नाणं हिरे माणिक मोती रत्न सगळे आहेत. कुठे दाखवा बरं, हे काय मुखातून बाहेर पडतायत ना.
शब्द हे धन आहे. पूर्वसत्रामध्ये आपल्या पहिल्या सत्राच्या चिंतनामध्ये सुरुवातीला विषय आला, प्रत्येकाने आपल्याला आवडती तशी मूर्ती तयार केली आणि त्या मूर्तीची पूजा केली. तसं वेदव्यासजी महाराजांनी, साधूंनी, संतांनी शब्दांनीच देव केला, शब्दांनीच त्याची पूजा केली आणि शब्दांचेच अलंकार त्या देवाला अर्पण केले. शब्दांचीच रत्ने करुणी अलंकार, तेणे विश्वंभर पूजियेला. वेदव्यासजी महाराजांनी विश्वात्म्याची पूजा आपल्या लेखणीनं केली, आपल्या वाणीनं केली, आपल्या शब्दांनी केली, आपल्या अक्षरांनी केली. म्हणून थोडासा आध्यात्मिक लाभाचा फक्त विषय आपण चिंतन पाहत होतो, करत होतो, कारण त्यावरती बहुतेक वेळेला प्रकाश टाकला जात नाही. कारण सगळेच श्रोते त्याच जिज्ञासेनं ऐकत असतील असं नसतं, म्हणून बऱ्याच वेळेला वक्त्याची अडचण होऊन जाते. आता मी जे चालू आहे तेच सांगू का थोडंसं त्याच्याही बाजूला जाऊन पुढं जाऊन सांगू, अशी कधी कधी वक्त्याची अडचण होते. पण मी पहिल्याच वर्षी सांगितलं होतं, ही घरची कथा असल्यामुळं मला इथं बंधन नाही. जरी तुम्ही मला म्हटले की नाही तुम्ही थोडं बंधन पाळा, तर मी पाळेन, तसं काही नाही. कारणावरती सर्व वेळेला सर्व परिस्थितीमध्ये तितकी जिज्ञासा मनामध्ये असलेले भक्त भाविक श्रोतीही उपलब्ध होत नाहीत. आणि त्या कारणे हा सारा जिज्ञासापूर्वक श्रवण करण्याजोगा जो काही भाग आहे ना, तो नाही श्रवण केला जात. हमारो धन राधा श्री राधा श्री राधा, 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 परम धन राधा 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 राधा, हमारो धन राधा श्री राधा श्री 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 राधा, मोहन की प्यारी राधा 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 राधा, हमारो धन राधा श्री राधा श्री 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 राधा, बरसाने वाली राधा 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 राधा, हमारो धन राधा श्री राधा श्री 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 राधा,
भक्ताजवळ धन नाही असं नाही. भक्ताजवळ ही धन आहे, भक्ताजवळ ही धन असतं. भक्ताने ही धन बाळगावं, पण हे धन बाळगावं, नामधन बाळगावं, प्रेमधन त्यांनी बाळगावं, कथेचं धन त्यांनी आपल्याकडे बाळगावं. महाराज यद वैष्णवानाम धनम. आणि हे धन सोडून या लौकिक धनाच्या पाठीमागे जर का आपण पळालो, मग आपण वैष्णव नाही, आपण वैष्णव नाही. वैष्णवासाठी लौकिक धन काय आहे, कशा समान आहे? माती समान आहे, मृत्तिके समान आहे. म्हणजे वैष्णवाला हे लौकिक धन आणि जमिनीवरती पडलेली माती, जिची काही किंमत करत नाही आपण, त्या दृष्टीनं बरं का. आपण म्हणतो माती मोल आहे, ती गोष्ट माती मोल, याचा अर्थ काहीच मोल नाही. तसं पण वैष्णवासाठी हे लौकिक धन मातीसारखं आहे. महाराज परद्रव्येषु लोष्टवत, शास्त्रांनी एका ठिकाणावरती असं सांगितलं. पण या सूत्रामध्ये असं म्हणतात की परद्रव्येषु लोष्टवत, म्हणजे दुसऱ्याच्या धनाला ते माती समान मानतात. पण आपल्या साधू संतांनी नुसतं दुसऱ्याच्याच धनाला माती मानलं असं नाही, आणि स्वतःच जपून ठेवलं, स्वतःच आहे ते वाढवलं. नाही नाही महाराज, जे स्वतःच आहे त्याच्यावरही माती टाकली, त्यालाही मातीच मानलं, त्यालाही धन म्हणून. आता असा भाव, यद वैष्णवानां धनम यस्मिन् पारमहंस्यमेव ममलम ज्ञानम परम गीयते. म्हणून असं हे श्रीमद भागवत आहे. असं ह्या श्रीमद भागवताच्या ग्रंथाचं आध्यात्मिक दृष्टीनं विचार केला तर अगाध अशा प्रकारचं, भरपूर अशा प्रकारचं महात्म्य. याचा लाभ काय होतो आपल्याला, त्या लाभाचा विचार चाललेला होता. तर दैवी संपत्तीनं आपण युक्त होतो, शुद्ध होतो. कारण शौनकांचा प्रश्न होता, या जगामध्ये या कली कालावधीमध्ये जीवाला शुद्धी प्राप्त होईल असं साधन तुम्ही आम्हाला सांगा. या शुद्धी होईल म्हणजे नेमकं काय होईल? तर जे आसुरी संपत्तीनं युक्त मन आहे, अंतःकरण आहे ना, ही आसुरी संपत्ती निघून गेली पाहिजे आणि दैवी संपत्तीनं माणसं युक्त झाली पाहिजेत. दैवी संपत्तीनं युक्त असलेला समाजच सुंदर समाज असतो. आणि आसुरी संपत्तीनं युक्त असलेला समाज पाहायचा असेल ना, मग त्या समाजामध्ये भांडण तंटे चालतात, घराघरात कलह चालतात, पती पत्नीमध्ये भांडण तंटे चालतात, भावाभावांमध्ये क्लेश होतात. हे सगळं कली कालावधीचं वर्णन. मग धनासाठी लुटमार होते, चोऱ्या माऱ्या होतात, एकमेकांची डोके फोडली जातात. धनाच्या लाभापायी काय होत नाही असं सांगितलं भागवतामध्ये. कन्या विक्रयिणो लोभा दंपतीनांच कल्कनम. जिला लक्ष्मीचं स्वरूप मानलं, जिला सती सावित्री गौरी पार्वतीचं स्वरूप मानलं, त्या कन्येचा विक्रय करतील कलियुगातले माणसं. अर्थात धनाच्या लाभापायी आपल्या पोटच्या मुली विकतील महाराज आणि धन घेतील समोरच्याकडून. आणि अशी परिस्थिती आलेली आहे. ग्रंथ कधी खोटं बोलत नाही. असं करत नाहीत का माणसं? करत आहेत. जिची पूजा करायला पाहिजे, शास्त्र सांगतं. आता 15 तारखेपासून देवी भागवत कथा आहे रामनगरला. तिची पूजा आणि मग त्यात तिचा महिमा वर्णन केला महाराज त्यामध्ये. तर असा भाव आहे. मग हे असं सगळं वातावरण होईल म्हणतात. म्हणजे समाजामध्ये या सगळ्या घटना आपण रोज पाहतो, रोज ऐकतो. हे का चाललेलं आहे? कारण सगळे आसुरी संपत्तीनंच भरलेले माणसं ज्या वेळेला समाजामध्ये वाढतात, त्यावेळेला हे सगळं समाजामध्ये होताना दिसतं. अत्याचार होतात, अनाचार होतात. बरं, ते एका कुणाकडून एका कुणावरती होतात असं नाही.
सगळ्याच दृष्टीनं सगळ्यांकडूनच सगळ्यांवरती होतात. माणसं माणसांवरही करतात एकमेकांमध्ये अत्याचार अनाचार. राहिलं सहिलेला राजाही प्रजेवरती करत असतो. प्रजा राजावरती करते, म्हणजे ती अराजक होते, ती राजाचं ऐकायला तयार होत नाही. म्हणजे कधी कधी राजा चांगला असतो तर प्रजा, आणि प्रजा चांगली असली तर राजा चांगला भेटत नाही, असंही होतं. अशी ही सारी वस्तुस्थिती होण्याला कारण केवळ माणसांचा झालेला आसुरी स्वभाव. आणि मग भागवत तिथं म्हणतं की इह घोरे कलौ प्रायो जीवश्चा सुरतांगतः क्लेशाक्रांतस्य तस्यैव शोधने किं पराय. यांच्या शुद्धीचा उपाय सांगा आता आम्हाला. हे झालेत अशा गोष्टी झाल्यात म्हटले, अशी कर्म करायला लागलेत माणसं, आता यांच्या शुद्धीचा उपाय सांगा. शुद्धी म्हणजे काय? त्यावेळेला त्यांनी सांगितलं की दैवी संपत्तीनं युक्त होणे हीच शुद्धी आहे. आणि दैवी संपत्तीनं जो संपन्न झाला, भगवंताची भक्ती त्याच्याच अंतःकरणामध्ये प्रगट होत असते. इतरांच्या अंतःकरणात भक्ती प्रगट होत नाही. भक्ती सहजासहजी कुणाच्याही घरात प्रवेश करत नाही, आणि भक्ती सहजासहजी कुणाच्याही अंतःकरणात प्रवेश करत नाही. भक्ती ज्याच्या अंतःकरणात प्रवेश करते ना महाराज, तो तर सकल भुवन मध्ये निर्धना असते धन्या. त्रिभुवनामध्ये पुन्हा धनाचा विषय आला बरं का. सगळ्यात मोठा धनिक तोच आहे जो भक्तीनं संपन्न आहे. हरिभक्तीनं ज्याचं हृदय ज्याचं अंतःकरण वरलंय महाराज, ज्याच्या अंतःकरणामध्ये हरिभक्ती आहे, आणि हरिभक्तीच एखाद्याच्या मनात नसेल तर मग नाथ बाबांना आला राग. कोणाला? नाथ बाबांना आला राग. सगळे म्हणतात नाथ बाबा कशी आहेत? म्हटले शांती ब्रह्म आहेत. पण शांती ब्रह्म, पण यांची शांती ज्या वेळेला अभक्ताला पाहतात महाराज, त्यावेळेला नाथ बाबा म्हणतात भक्तिवीण पशु कशासी वाढला, सटवीने नेला कैसा नाही, काय माय गेली होती हरी नये मुखासी अरे मूढा. काय माय गेली होती भूतापासी, की आज तिच्या लेकराच्या मुखाला हरिनाम नाही. भगवंताचं भजन करायची इच्छा होत नाही, देवाची पूजा करायची, सेवा करायची इच्छा होत नाही. मग असा अभक्त पुरुष, असा अभक्त व्यक्ती, असा अभक्त नर लहानाचा मोठा झालाच कस काय? आणि करणाऱ्यांनी केलं तरी कसं त्याला मोठं? भक्ताची आई म्हणते हा जर भक्त नसता तर मी याला सांभाळलं नसतं. पण हा भक्त आहे. ज्यावेळेला विठ्ठलपंत विवाह करायला तयार नव्हते, आळंदीमध्ये तीर्थयात्रा करता करता आले, सिद्धोपंतांनी पाहिलं की बापरे, असा इतका तेजस्वी तेजपुंज तपस्वी ब्राह्मण ऐन तरुण वयामध्ये अध्ययन करतो. ज्या वेळेला जे तारुण्य माणसाला भोगण्याकडे प्रवृत्त करतं, तिथं विठ्ठलपंतासारखा एक व्यक्ती इंद्रायणीच्या तीरावरती बसून पहाटे ध्यान करत आहे, जप करतो आहे, ग्रंथ वाचन करतो आहे. सगळा दिवस मौन धारणेमध्ये याचा चालला. हा भिक्षांनावरती जगतोय. जे तारुण्य माणसाला भोगाकडे आसक्त करतय, त्या तारुण्यामध्ये याची चित्तवृत्ती किती शांत आहे. त्या तारुण्यामध्ये याची चित्तवृत्ती भगवंताच्या भजनामध्ये, स्वाध्यायामध्ये किती एकाग्र झालेली आहे. हे ज्यावेळेला रुक्मिणी आई साहेबांच्या वडिलांनी पाहिलं, मनामध्ये प्रश्न आला, कोण आहे हा तेजस्वी? आणि एक दिवस हिम्मत केली आणि जवळ जाऊन प्रश्न विचारला, आपण कोण आहात? त्यावेळेला विठ्ठलपंतांनी आपला परिचय दिला, मी आपेगावचा विठ्ठलपंत कुलकर्णी आहे. मी असा या ठिकाणी यात्रा करत आलो, आणि या पवित्र ज्या ठिकाणी पवित्र सिद्धेश्वराचं वास्तव्य आहे, इंद्रायणीचं तीर आहे, इथं मला साधना करायची इच्छा झाली आणि मी करतोय. माझ्या घरी येताल का? मला तुमचं स्वागत करायची
इच्छा आहे, तुमचे पाय माझ्या घराला लागले पाहिजे. येतो म्हटले. विठ्ठलपंत एक दिवस संध्याकाळी घरी आले आणि विठ्ठलपंतांना पाहिल्यावरती त्यांच्या मनामध्ये इच्छा उत्पन्न झाली की माझी रुक्मिणी मी याला दान करावे. पण त्याचं म्हणणं काय आहे ते माहीत नव्हतं. पण शेवटी सांगितलं की माझी इच्छा आहे, तुम्ही माझ्या कन्येसोबत विवाह करावा. ही माझी कन्या रुक्मिणी अप्रतिम सौंदर्यवती होत्या. आईसाहेबांना विठ्ठलपंतांनी पाहिलं पण सांगितलं मला विवाह करायची इच्छा नाही. तुमची मुलगी लाख गुणी आहे, धर्मवान धर्मशील आहे, पातिव्रत्य धर्म जाणणारी असेल, विवाहानंतर पातिव्रत्य धर्माचं पालन करेल, सगळं 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 होईल. पण माझं स्वास्थ्य विवाहामध्ये नाही. माझी चित्तवृत्ती ही निवृत्ती धर्माकडे आहे. मी माझी भजन प्रवृत्ती आहे, मला विवाह करायचा नाही. माझे विवाहामध्ये मनस्थितीच नाही, तर तुमच्या कन्येसोबत विवाह करून मी तिचं जीवन का उद्ध्वस्त करू. नाही म्हटले. साक्षात पांडुरंगराय माझ्या स्वप्नामध्ये आले आणि पांडुरंगरायाने सांगितलं की असा असा व्यक्ती आळंदीत आला आणि त्याला तुझी कन्या तू दे. विठ्ठलपंत इतके हिम्मतवान होते. विठ्ठलपंत म्हणायला लागले, म्हटले पांडुरंग तुमच्या स्वप्नात आले ना, माझ्या थोडी आले. या दिवशी माझ्या येतील त्या दिवशी बघल. विवाहाला नकार दिला, प्रस्ताव अमान्य केला आणि विठ्ठलपंत आले आपल्या पर्णकुटीमध्ये. रात्रीला झोपले आणि आज पांडुरंगराय विठ्ठलपंतांच्या स्वप्नात आले आणि दृष्टांत दिला. विठ्ठला, अरे तू जर का रुक्मिणी सोबत विवाह केला नाही तर मला कसा जन्म घेता येईल. अर्थात देवाला जन्म घ्यायचा होता, ही गुप्त होतं महाराज, ते नाही सांगितलं, पण आज्ञा केली की तू रुक्मिणी सोबत विवाह कर. आणि मग विठ्ठलपंतांनी त्या विवाह संबंधासाठी होकार दिला. रुक्मिणी आईसाहेबांसोबत लग्न करायला विठ्ठलपंत तयार झाले. कशासाठी चाललेलं आहे हे सारं? भगवत भक्ताला जन्म दिला, भगवत भक्ताचा सांभाळ केला. कारण भगवत भक्त जन्माला येणार होते म्हणून, महात्मे जन्माला येणार होते म्हणून, भगवंत येणार होते म्हणून सगळं केलं. देवाला यायचं नसतं, भक्ताला यायचं नसतं, साधू संत महात्म्यांना यायचं नसतं, माझ्या उदरी ते आले नसते तर मी कशाला याला सांभाळलं असतं. हे कशावरून मी थोडं बाजूला गेलो की भक्ताची आई जी भक्त असते महाराज, ती भक्तालाच आपल्या पोटात वाढवते, भक्तालाच जन्म देते आणि भक्ताचंच परिपालन सांभाळ करते. म्हणून धन्य आहे का यादू माता, जिनं प्रल्हादजी महाराजांना वाढवलं. पुढे येईल आता. मग जिनं भक्ताला आपल्या पोटात सांभाळलं नाही, जिनं भक्ताला जन्म दिला नाही आणि जिनं भक्ताला वाढवलं नाही, तिनं काय केलं? तिनं फक्त बाळांतपणाच्या यातना सहन केल्या, दुसरं काही नाही केलं. एवढे असुर समाजामध्ये असुरी प्रवृत्तीनं राहत आहेत. पहा, सगळा समाज अस्थिर झालेला आहे. समाजाला स्थिर करण्याची जिम्मेदारी ज्यांच्याकडे आहे तेच जर का आसुरी स्वभावाचे झालेले आहेत तर बाकीचा समाज कसा स्थिर राहील, सुस्थिर राहील सांगा. आणि म्हणूनच ही फार मोठी समस्या आहे. ज्यावेळेला आपण सामाजिक स्तरावरती येतो त्यावेळेला सामाजिक स्तराची ही फार मोठी समस्या आहे की इथं सगळे आसुरी स्वभावाचे झाले. आजकाल माणसांना भांडायला मोठं कारण लागत नाही, थोड्या थोड्या कारणाने माणसं भांडतात. आपण रस्त्याने चालायला निघा, थोडासा धक्का दुसऱ्याच्या गाडीला लागला, थोडंसं काही झालं, थोडंसं इकडचं तिकडं झालं, थोडंसं याच्या दारातलं त्याच्या दारात गेलं, बस कारण पाहिजे माणसांना भांडायला. आणि भांडण झालं नाही ना, माणसांना करमत नाही. इतकीच कस काय शांतता गल्लीत, इतकीच कस काय शांतता घरामध्ये. कोणीच कोणावर खेकसत का नाही, ओरडत का नाही, भांडत का नाही, शिव्या का देत नाही, वाकड्या डोळ्याने का पाहत नाही? अहो सरळ पहा ना, प्रेमाने पहा. जगाला प्रेम अर्पावे, खरा तो
एकची धर्म जगाला प्रेम पावे खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे जगी जे हीनती पतिता जगी जे दीन पद दरिता तया जाऊनी पावे जगाला प्रेम पावे खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. राग आला आपल्याला, त्या रागामध्ये काहीतरी कृती करणं अपेक्षित नाही. इथून पुढं असं आपण एक अभ्यास करणं आता सुरू करू. तुम्ही, मी सुद्धा. मला तर जास्त राग येतो, माहितीये का तुम्हाला? खूप. तुम्ही जरी कमी केला तर मी जास्त करेल अभ्यास. आपण असा अभ्यास करू. राग आला, राग आल्यानंतर रागानंतरची कृती करावी वाटली की ती मुद्दामून करायची नाही, म्हणजे एक वेळेला होणारं भांडण होत नाही. तर असं करून पाहिला काय हरकत आहे, असा अभ्यास. पण असा उर्मी आली ना महाराज रागाची सनक, मग नाही होत ना कंट्रोल. किती खुशाल नाही म्हणतात ना. म्हणजे तुम्हालाही येतो, रोज येतो, 3 वेळेला येतो दिवसातून. घरातून जाताना, फोनवर, आणि आल्यावर. झाली त्रिकाल संध्या, झाली संध्या, संदेह माझा गेला. त्रिकाल संध्या होते महाराज घराघरामध्ये. पाहायचं मला तर हा आसुरी स्वभाव आहे महाराज. ज्या वेळेला हे सगळं समाजामध्ये होताना दिसतं, याला कारण केवळ आसुरी संपत्ती. शोधने किं परायणम. ही आसुरी संपत्ती ज्या हृदयामध्ये आहे त्याची शुद्धी कशी होईल, त्यावेळेला ते म्हणतात श्रीमद भागवतासारख्या ग्रंथांनी शुद्धी होते, शुद्धी होते. आणि असलेली सगळी घाण, मल, विक्षेप जे काही आहे ते सगळं भागवताच्या कृपेने बाहेर काढलं जातं आणि दैवी संपत्तीनं श्रीमद भागवत आपल्याला युक्त करतं. जो दैवी संपत्तीनं युक्त आहे महाराज, भक्ती त्याच्या हृदयामध्ये निवास करायला तात्काळ येत असते. नसता भक्ती सहजासहजी कोणाच्या घरी येत नाही. इथून पण थोडंसं बाजूला गेलो होतो की भक्ती सहजासहजी कोणाच्या घरी येत नाही. भक्तीचा प्रवेश अंतःकरणामध्ये व्हावा तर तो सद्भाग्यवान पुरुष या जगतातला मानलेला आहे महाराज. सकल भुवन मध्ये निर्धना असते धन्या, असा तो आहे. आणि अशा त्या भक्तीचं प्रागट्य हे केवळ श्रीमद भागवताच्या संगाने, कृपेने, श्रवणाने, गायनाने, पठणाने झाल्याशिवाय राहत नसतं. असा सगळा आध्यात्मिक दृष्टिकोनातून हा महात्म्याचा भाग आहे.
आणि हा महात्म्याचा भाग सूतजी महाराजांनी शौनकादी ऋषींना वर्णन करून सांगितला. यानंतर पुढचा प्रश्न विचारला गेला की या भागवत ग्रंथाची उत्पत्ती कशी झाली, निर्मिती का केली वेदव्यासजी महाराजांनी, त्याचं कारण आम्हाला सांगा. त्यावेळेला सूतजी महाराज सांगायला लागले आणि इथून भागवताच्या प्रथम स्कंधाला आरंभ झाला, ज्यामध्ये पहिल्या श्लोकामध्ये भगवंताला वेदव्यासजी महाराजांनी वंदन केलं. सत्यम परम धीमही म्हणून सत्यस्वरूप भगवंताचं मी ध्यान करतो. अशा सत्यस्वरूप भगवंताला मी नमस्कार करतो, वंदन करतो, म्हणून भगवंताचं ध्यान करत आहेत वेदव्यासजी महाराज. दुसऱ्या श्लोकामध्ये श्रीमद भागवत ग्रंथाचा परिचय देत आहेत. श्रीमद्भागवते महामुनिकृते किंवा परैरीश्वरः सद्योरुद्यवरुध्यतेऽत्र कृतिभिः शुश्रूषुभिस्तत्क्षणात्. तिसऱ्या श्लोकामध्ये या श्रीमद भागवताचाच परिचय दृष्टांतपूर्वक देत आहेत. वेद नावाच्या कल्पवृक्षावरती आलेलं श्रीमद भागवत नावाचं हे फळ आहे आणि त्या फळाला शुकरूपी पोपटाने आपली चोंच लावलेली आहे. निगमकल्पतरोर गलितं फलं शुकमुखाद मृतद्रव संयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुकः. जेणेकरून ते फळ अतिशय मधुर झालेलं आहे. सारे भाविक त्याचं अतिशय आनंदाने रसपान करत आहेत. आणि मग नैमिषे निमिषक्षेत्रे ऋषयः शौनकादयः सत्रम सर्गाय लोकाय सहस्रसममासत. अशा त्या नैमिषारण्यामध्ये सूत शौनक संवाद चाललेला आहे, ज्या संवादातला प्रश्न आहे की कस्मिन् युगे प्रवृत्तेयं स्थाने वा केन हेतुना कुतः संचोदितः कृष्णः कृतवान् संहितां मुनिः. वेदव्यासजी महाराजांनी या ग्रंथाची रचना कशी केली त्यावेळेला सांगितलं. पूर्वकालात सरस्वती नदीच्या तटावर वेदव्यासजी महाराज चिंता करत बसलेले होते आणि त्यावेळेला वेदव्यासजी महाराजांना नारदजी महाराजांची भेट झालेली आहे. नारदजी महाराजांनी प्रश्न विचारला, कशाची खंत तुम्ही तुमच्या मनामध्ये बाळगून आहात, आम्हाला सांगा, मला सांगा. वेदव्यासजी महाराजांनी सांगितलं की आजपर्यंत मला आनंदाची प्राप्ती झाली नाही, म्हणून त्याची खंत मला वाटते आहे. ती खंत कशी दूर होईल. त्यावेळेला नारदजी महाराजांनी हरिकीर्तनाचा महिमा, हरिकथेचा महिमा वेदव्यासजी महाराजांना सांगितला. ज्यातला एक श्लोक आपण पूर्व सत्रामध्ये ऐकला, ज्याचा दुसरा श्लोक आता ऐकू. ज्या हरिकथेच्या महिम्यामध्ये नारदजी महाराज म्हणतात की हे गुरु महाराज, मला तर तुमच्याकडे पाहून कौतुक वाटतं. तुमच्यासारखा विद्वान ज्ञानी मी या जगात कोणी पाहिला नाही. आणि खरोखर वेदव्यासजी महाराजांसारखा तपस्वी या जगामध्ये कोणी नाही. शेवटी तप अनेकांनी केलं, पण त्या तपामध्ये कुठंतरी स्वार्थ होता. व्यासांनी जे तप केलं ते फक्त तुमच्या माझ्यासारख्या माणसांसाठी केलं. पुन्हा एकदा मी ही सूचना करेन, त्या व्यासांचं चरित्र देवी भागवतामध्ये सविस्तर वर्णन केलेलं आहे. 15 तारखेपासून रामनगरला देवी भागवत. तर वेदव्यासजी महाराजांसारखा तपस्वी या जगामध्ये कोणी नाही. नारदजी महाराज म्हणतात की असे तुम्ही महान तपस्वी आहात. तुमच्याकडे पाहून आम्ही तप करतो, तुमच्याकडे पाहून आम्ही ज्ञान साधना करतो, तुमच्याकडे पाहून आम्ही भक्ती करतो, तुमच्याकडे पाहून आम्ही भजन करतो, आणि आज तुम्हाला खंत. काय करू मी या वाणीनं? पुष्कळ ग्रंथ आजपर्यंत सांगितले, पुष्कळ ग्रंथ माझ्या लेखणीनं मी लिहिले, पण माझ्या मनाला समाधान नाही झालं. नारदजी महाराज म्हणतात अशी वाणी या जगात दुर्लभ आहे, जी वाणी तुम्हाला प्राप्त झालेली आहे म्हटले. परंतु गुरु महाराज, अशी कितीही रस भाव अलंकारांनी युक्त असलेली वाणी, पण हरी यश जर का ती वाणी गात नसेल तर ती वाणी व्यर्थ आहे. पण अशी वाणी, तोडके मोडके शब्द त्याच्यामध्ये आहेत, परंतु तरी सुद्धा भगवंताचं गुणवर्णन त्या वाणीनं चाललेलं आहे, तर ती वाणी महात्म्यांना प्रिय होते. तद्वाग विसर्गो जनताघ विप्लवो यस्मिन् प्रतिश्लोकमबध्यवत्यपि नामान्यनन्तस्य यशोंकितानि यच्छृण्वन्ति गायन्ति गृणन्ति साधवः. म्हणून तुम्ही एक करा वेदव्यासजी महाराज,
यथा धर्मदयश्चार्था मुनिवर्यानुकीर्तितः न तथा वासुदेवस्य महिमा यनुवर्णितः. तुम्ही वासुदेवांची कथा गायली नाही, तुम्ही ती गा. अरे पण मी कशी गाऊ, मला कथाच माहीत नाही. मग नारदजी महाराजांनी चतुश्लोकी श्रीमद भागवत कथा वेदव्यासजी महाराजांना सांगितली. वेदव्यासजी महाराजांना परमानंद प्राप्त झाला. नारदजी महाराज म्हणतात, या चतुश्लोकी भागवत कथेचा तुम्ही विस्तार करा. आणि त्या प्रेरणेला अनुसरून वेदव्यासजी महाराजांनी चतुश्लोकी भागवताचा विस्तार केला. आणि तीच कथा शुकमध्यापयामास निवृत्ती निरतम मुनीही. आपले पुत्र शुकदेवांना वेदव्यासजी महाराजांनी शिकवली, सांगितली. शुकदेव असे आहेत जे ब्रह्मलीन होते, जे देहभावावरती नाही, ज्यांना ह्या जगाच्या भानगडीतच पडायचं नाही. ते बाबांना सांगून गेले, गुरु महाराजांना सांगून गेले, तुम्हाला जगाचं कल्याण करायचं तुम्ही करा. मला जेवढं माहीत झालं, मला जेवढं प्राप्त झालं, मला जेवढं ज्ञान झालं, त्या ज्ञानाने मी संतुष्ट आहे. परंतु ज्यावेळेला विद्यार्थ्यांच्या मुखातून शुकदेवजी महाराजांनी श्रीमद भागवत ग्रंथाचे 2 श्लोक ऐकले, त्यावेळेला शुकदेवांना लक्षात आलं, मला फक्त अर्धी संतुष्टी आहे, अर्धी संतुष्टी अजून मला प्राप्त करून घ्यायची आहे. ती अर्धा संतोष मला देवाचं सगुण चरित्र ज्यावेळेला मी ऐकेल त्यावेळेला होईल. निर्गुण तत्वाची अनुभूती ज्या शुकदेवजी महाराजांना पूर्ण रूपाने झालेली आहे, त्यात शुकदेवजी महाराजांना देवाच्या सगुण चरित्राचं कौतुक वाटू शकतं महाराज. कारण मूळ रूपामध्ये परमात्मा श्री हरी म्हणून ज्याला आपण म्हणतो, तो कसा आहे हे शुकदेवांसारख्या महात्म्यांनाच माहीत आहे. तुम्हाला मला थोडीच माहीत परमात्मा स्वरूप, परमात्मा तत्व काय आहे. असा परिपूर्ण आत्मसाक्षात्कार घेतलेले शुकदेव आहेत महाराज, जे महामुनी आहेत, जे योगी आहेत, जे निरंजन आहेत, जे दिगंबर आहेत, जे ब्रह्मलीन आहेत. त्या निर्गुण निराकार परमात्म्याची ही सगुण साकार कथा आहे. म्हणजे तो निर्गुण निराकार स्वरूपामध्ये कसा आहे हे तर मला ठाऊक आहे, पण तो सगुण साकार होतो त्यावेळेला असा असतो, इतका गोड असतो, इतका सुंदर असतो, हे मला सांगणारं कोणतं तरी वाङ्मय या जगात आहे. याच्याकडे शुकदेवजी महाराजांचं लक्ष गेलं. बरं, सांगणं एक बाजू आणि गोड शब्दात सांगणं दुसरी बाजू. 2 माणसं एकच गोष्ट सांगतात, पण आपण एकाला म्हणतो आहोत तुम्हाला सांगायचं आहे ना, मग तुम्ही थोडं हळू सांगा ना, थोडं प्रेमाने सांगा, थोडं प्रेमाने बोला, ओरडून काय बोलता. काही माणसांचं बोलणं तसं असतं. काही माणसं सांगतात तेच, पण चांगल्या शब्दात, गोड शब्दात, प्रेमाच्या शब्दातून सांगतात. काही माणसं तेच सांगतात, पण शब्द गोड नसतात, प्रेमाचे नसतात, आपुलकीचे नसतात, मग ते आपल्याला आवडत नाही. तसंच पहा, इथं वेदव्यासजी महाराजांचं सांगणं कृष्ण चरित्र हे सांगण्याचा विषय आहे. आणि वेदव्यासजी महाराजांची भाषा ही उत्तम आहे. आता भाषा उत्तम आहे याचा अर्थ ती स्थूल दृष्टीनं विचार केला, भौतिक दृष्टीनं विचार केला तर ती उत्तमच भाषा आहे, संस्कृत भाषा आहे, उत्तम आहे. दुसरा विचार, भाषा कशी चांगली असते, शुद्ध भाषा, स्पष्ट भाषा, उच्चार स्पष्ट, ह्या भाषेच्या संबंधातले विषय आहेत. पण वेदव्यासजी महाराजांची भाषा शुद्ध आहे, ती या भौतिक कारणांनी शुद्ध आहे असं त्या शुद्धतेचं वर्णन नाही. ती ज्या भक्ती भावयुक्त अंतःकरणांनी त्या शब्दांची माळ गुंफलेली आहे ना, ती माळ आणि त्यातला जो दोरा आहे तो महत्वाचा आहे. वेदव्यासजी महाराजांनी कृष्ण चरित्र अगोदर सांगितलं नाही असं नाहीच. महाभारतामध्ये एक हरिवंश नावाचं प्रकरण आहे महाराज. या हरिवंशामध्ये नारायणाचं चरित्र आहे. हरिवंश पुराण, हरिनाम संकीर्तन, हरिवीण सौजन्य नेणे, काही ज्ञानोबारांनी त्याच्याकडे थोडासा अंगुली निर्देश केलेला आहे हरिपाठामध्ये. कृष्ण चरित्र कशात नाही, अनेक पुराणांमध्ये कृष्ण चरित्राचा उल्लेख आहे.
कृष्णचरित्र व्यासांनी गायलं नाही असं नाही, पण जसं भागवतांनी गायलं तसं अन्य दुसऱ्या ग्रंथांनी गायलं नाही. म्हणून नारदजी महाराज वेदव्यासजी महाराजांना सांगतात, अहो तुम्ही लिहिलं पुष्कळ, पण मी सांगतो तसं लिहा. महात्म्यांना अपेक्षित आहे तसं लिहा. परमहंसांचं चित्त जसं जिथं रमेल ना तसं लिहा ना हो. लिहायला खूप लिहिलं, इतकं लिखाण कोणी करू शकत नाही. पण जी लेखणी, जे लिखाण, जे अक्षरांची जी जुळवाजुळव, अहो जाऊ द्या, जुळवाजुळव. बोलत असताना शब्द खाली वर होतात, अक्षर मागं पुढं होतात, मुद्दा तो नाही चालला, पण त्याच्यात भक्ती प्रेमाचा ओलावा पाहिजे. आतापर्यंत जेवढे ग्रंथ लिहिले ते प्रेम, हिम्मत करून म्हणतो बर का मी, नसता वेदव्यासजी महाराज माझ्या समोर आले तर मला मारायला कमी करणार. कारण ते म्हणतील तू इतका शहाणा झाला का की तू सांगतो आहे लोकांना आता की मी कोणत्या भावनेतून ग्रंथ लिहिले. पण भागवताचं महात्म्य लक्षात यावं, भागवताच्या शब्दांचा भाव लक्षात यावा म्हणून फक्त त्यांची क्षमा मागून मी एक वाक्य बोलतो की नारदांना कथा वर्णनामध्ये अपेक्षित होती भक्ती. भक्तीचा जिव्हाळा, भक्तीचा ओलावा, भावाचं त्या ठिकाणावरती एक झरा पाहिजे होता. तो इतर ग्रंथामध्ये कुठंही जाणवला नाही. म्हणून म्हणतात की असे हे शब्द म्हणून तुमच्या हृदयाला समाधान देऊ शकत नाहीत. आणि यालाच आपण सामान्य उदाहरणाने ऐकू. एखाद्या व्यक्तीचे 1000 शब्द, पण हृदयात प्रेम नाही, आणि प्रेमाच्या व्यक्तीचं एकच शब्द. किती अंतर आहे हे तुम्ही मला सांगा कथा झाल्यावर. प्रेम नसलेला व्यक्ती हजारो शब्द आपल्याला येऊन बोलेल, आपल्याला आनंद होईलच त्याच्या बोलण्याने, असं नसतं. पण जीवापाड प्रेम करणाऱ्या व्यक्तीनं एक शब्द बोलावा आपल्याशी, सगळा दिवसभराचा थकवा निघून जातो. थकून भागून आलेल्या लेकराला, शाळेतून लेकरू पळत पळत आलं, आईला मिठी मारली, लगेच प्रसन्न होतो. कामावरून थकून पतिराज बोलणे खाऊन जगभराचे, मग घरात आले आणि धर्मपत्नीचा एकच प्रेमाचा शब्द जर का कानावर पडला, थकवा, असं सांगतात तुमच्यासारखे अनुभवी लोक मला, थकवा निघून जातो म्हणतात. हे सामर्थ्य प्रेमाच्या शब्दांचं आहे. आणि नारदजी महाराज म्हणतात, वेदव्यासजी महाराज, आता तुम्हाला तुम्हाला कसं सांगू, तुम्हाला कसं लिहायचं, लिखाणाची किमया माझ्यापेक्षा तुमच्यात जास्त आहे. तुम्ही लिहिलेलं आजपर्यंत आहे, परंतु मी फक्त तुम्हाला एवढं सांगू शकतो की तुम्ही भक्तियुक्त पद्धतीनं, जेणेकरून जीवांना त्या शब्दांना वाचल्याबरोबर, ऐकल्याबरोबर हरिभक्तीनं त्यांचं हृदय ओलचिंब झालं पाहिजे. ऐसा बरसे रंग यहाँ पर जन्म जन्म तक मन भीगे, सावन बिना भवन भीगे, सावन बिना चुनरिया भीगे, ऐसी बरखा हो ये यहाँ पर, असं म्हणतात. आणि त्या शब्दांमध्ये ती भक्ती आहे, तो भाव आहे, ते प्रेम आहे, जे व्यासांशिवाय दुसरं कोणी त्या शब्दांमध्ये ओतू शकलं नसतं. म्हणून नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे, फुल्लारविंदायतपत्र नेत्र, येन त्वया भारत तैल पूर्ण, प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप. त्या ज्ञानमूर्ती व्यासांना आपण सारे वंदन करू. म्हणून व्यासांना वंदन आहे, म्हणून व्यासांना नमस्कार, म्हणून व्यासांचं पूजन आहे. महाराज नारद ज्या वेळेला व्यासांना सांगतात की तुमच्या अगोदरच्या या ग्रंथामध्ये ही उणीव राहिली आहे, पण राहिलेली उणीव भरून काढण्याची शक्ती या ब्रह्मांडात फक्त तुमच्यातच आहे, दुसऱ्या कोणात नाही. म्हणून उणीव ठेवणारेही तुम्ही, उणीव भरून काढणारेही तुम्ही. एखादं लेकरू ऐकत नसतं, त्यावेळेला आईला राग येतो आणि ती आई त्याला जोराने चापट मारते. पण जी चापट मारणं जाणते तिला त्याचे डोळे सुद्धा प्रेमाने पुसता येतात. तसं व्यासांचं आहे.
ज्यांना प्रयोग करता येतो त्या प्रयोगातली उणीव सुद्धा त्यांना शोधता येते, आणि ज्यांना आपल्यातली उणीव कळते त्यांनाच ती उणीव भरून काढता येते. म्हणूनच असं म्हटलं की या भागवतात रसज्ञ श्रोते पाहिजे भागवत ऐकायला. ज्या वेळेला हे रसज्ञ श्रोते भागवत ऐकतात त्यावेळेला यत् शृण्वताम रसज्ञानाम स्वादु स्वादु पदे पदे. गुरु महाराजांच्या मुखातून ज्या वेळेला भागवत ऐकायचे सगळे, त्यावेळेला एका एका अक्षराला, एका एका शब्दाला, कृष्ण चरित्राचं एक एक अक्षर कानावर पडता पडता साधो 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 म्हणून सगळ्या ऋषी मुनींचं अंतःकरण प्रफुल्लित व्हायचं की गुरु महाराज, अहो हे काय रचना करून ठेवलेली आहे तुम्ही. वेडे होतील माणसं, वेडे होतील, स्वतःला विकायला तयार होतील या भागवतासमोर. असं हे भागवत आहे. म्हणून पूर्वसत्रामध्ये विषय आला होता की भक्त वैष्णव प्राण त्यागायला तयार होतील, पण कथेचा त्याग नाही करणार. ज्या वेळेला राजे परीक्षिती म्हणतात, महाराज एक वेळ मी आता हा देह सोडायला तयार आहे, पण तुमच्या मुखातल्या अक्षरांना ऐकायची आता इच्छा नाही, किंवा त्यांनी माझी तहान भूक भागली, असं माझं होऊ शकत नाही. 7 दिवस मांडी न मोडता कथा ऐकलेले राजे परीक्षिती म्हणतात, महाराज माझी तहान भागली नाही हो, तुम्ही अजून थोडा वेळ बसताल का. पण शुकदेवजी महाराजांचं म्हणणं होतं, राजा काळाचं बंधन आहे, काळासोबत आजपर्यंत साऱ्यांना पुढं जावं लागलं, मलाही जावं लागेल आणि तुलाही जावं लागेल. मी इथं बसून काय करू, तक्षक तुझ्याकडे येतोय राजा. आणि मग राजा परीक्षितींच्या लक्षात आलं, तक्षक माझ्याकडे येतोय ना, त्याच्या आत मी गुरुमूर्तीला डोळ्यामध्ये साठवून, कृष्ण रूपाला डोळ्यामध्ये साठवून ब्रह्मलीन होऊन गेलेलं बरं आहे. ज्यावेळेला तक्षक आला त्यावेळेला तक्षक फक्त देहाला चावला, परीक्षितींना थोडी चावला, देहाला चावला महाराज त्यांच्या. असं वर्णन पुढं आलेलं आहे. म्हणून भाव असा आहे की यत् शृण्वताम रसज्ञानाम स्वाद. तुम्ही हे काय करून ठेवलंय, माणसं वेडे होतील. श्रीमद भागवताच्या जर का चिंतनाला लागले, नादाला लागले तर वेडे होतील. कृष्ण भक्ती यांना वेड लावून टाकेल आणि मग ते फिरतील, हरीला गातील, हरीलाच पाहतील, हरीलाच शोधतील. सगळीकडे कृष्ण 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 हरी 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 करत राहतील. सगळीकडे देवाला पाहतील. त्या देवाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतील, देवाला आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न करतील, पण सहजासहजी जर तो येत नसेल तर मग विरह वेदना त्यांना जाणवायला लागेल. परंतु ठीक, आणि त्या प्रत्येक श्लोकामध्ये, प्रत्येक शब्दामध्ये, प्रत्येक अक्षरामध्ये ती भक्ती वेदव्यासजी महाराजांनी प्रसृत केली. भक्तीचा ओलावा त्याला आहे, शुष्क ज्ञान नाही भागवताचं. भागवताचं तत्वज्ञान हे शुष्क तत्वज्ञान नाही महाराज. हा ज्ञानाचा कोरडेपणा नाही, हा ज्ञानाचा वृक्षपणा नाही. भागवताचं तत्वज्ञान हे परिपूर्ण भक्तीनं ओथंबलेलं ज्ञान आहे. आणि म्हणूनच ज्या वेळेला या भागवतामध्ये त्या सगुण भगवंताच्या चरित्राचं असं सगुण पद्धतीनं वर्णन केलं, इथून थोडं मी बाजूला गेलो आणि ते 2 श्लोक ज्या वेळेला शुकदेवजी महाराजांनी ऐकले त्यावेळेला परिणाम काय झाला की आत्मस्वरूपाचा साक्षात्कार झालेले निर्ग्रंथ साधू सुद्धा देवाच्या प्रेमात पडतात हो. भागवतानी याच्यापेक्षा मोठा चमत्कार अजून काय समाजाला दाखवला पाहिजे. जो कुणाच्या प्रेमात पडू शकत नाही अशी अवस्था ज्याची झाली महाराज, त्या शुकदेवजी महाराजांना भागवतावर प्रेम होतंय, भागवताच्या शब्दांवर प्रेम होतंय. आणि ते शुकदेवजी महाराज आपली समाधी सोडून व्यासांना शरणागत जात आहेत. आत्मा रामाश्च मुनयो निर्ग्रंथा अप्युरुक्रमे कुर्वन्त्य हैतु किं भक्ती मिथ्यं भूत गुणो हरिही. हे हरिगुण कसे आहेत, हे निर्ग्रंथ अशा प्रकारच्या आत्मा रामामध्ये निमग्न असलेल्या साधूचं चित्त आपल्याकडे आकर्षित करण्याची शक्ती या ग्रंथामध्ये, या शब्दांमध्ये आहे.
आणि त्यांनी आकर्षित केलं. असे शुकदेवजी महाराज आले, वेदव्यासजी महाराजांसमोर नतमस्तक झाले. गुरु महाराज, जे मी ऐकलं ना ते तुमच्या हृदयात तुम्ही साठवलंय, ते भागवत मला द्या. आता विचार करा, 2 श्लोक म्हणजे किती कमी अंशाने शुकदेवजी महाराजांनी भागवत ऐकलं. तर शुकदेवजी महाराजांना इतका आनंद झाला, इतकं रहस्य कळालं. ते सगळंच्या सगळं भागवत व्यासांच्या हृदयाने प्रकट केलं. महाराज, तर ती व्यासांची अधिकारवाणी काय असेल, ते साठवून बसलेले आहेत त्या भागवताला. आपल्यामध्ये हृदयामध्ये त्या भागवताला आपल्यात साठवून बसलेले आहेत. एखादा बोलत नाही म्हणजे त्याला बोलता येत नाही, किंवा तो वेडा, किंवा तो अजाणता, किंवा अज्ञानी आहे असं नसतं महाराज. जे पूर्ण अनुभवाला प्राप्त होऊन गेलेले असतात ना सर, ते शेवटी ते मौनच होत असतात. मौन हे समजदारीचं दर्शन आहे. जो मौन झाला तो वेडा झाला असं नाही. त्यांनी जाणलं, त्यांनी भूत जाणलं, वर्तमान जाणलं, त्यांनी भविष्य जाणलं, त्यांनी आतलं जाणलं, त्यांनी बाहेरचं जाणलं. आता जिथं ऐकायला आणि बोलायला काही शिल्लक राहिलं नाही, ती अवस्था म्हणजे मौन आहे. मौन आहे याचा अर्थ काय आहे? कारण आता वेदव्यासजी महाराजांसाठी कृष्ण हा बोलायचा विषय राहिलाच नाही महाराज. आता कृष्ण हा वेदव्यासजी महाराजांसाठी अनुभूतीचा विषय झालेला आहे. आता अनुभव घ्यायचा आहे शुकदेवांना, आणि अनुभव घ्यायचा आहे परीक्षितींना, आणि अनुभव घ्यायचा आहे तुम्हाला, मला. म्हणून जे ते हरिनामामृत प्राशन करून तृप्त झालेले आहेत महाराज, ते तर परम तृप्त झालेत. आता त्यांना कशाची तहान, कशाची भूक, कशाची अभिलाषा, अपेक्षा नाही. आणि म्हणून त्यावेळेला शुकदेवजी महाराज पाहतात, गुरुमूर्तीकडे पाहतात. पुढं चालून राजा परीक्षितींना ज्या वेळेला कथा सांगायला सुरुवात केली, त्यावेळेला शुकदेवजी महाराजांनी भगवंताचं वंदन केलं आणि व्यासांना नमस्कार केला. ते श्लोक फार सुंदर आहे. उद्या शुकदेवजी महाराज राजा परीक्षितींना कथा सांगायला विराजमान होतील, त्यावेळेला पाहू आपण. पण आजही वेदव्यासजी महाराजांकडे शुकदेवजी महाराजांनी पाहिलं, आणि जे 2 श्लोक भगवंताच्या सगुण चरित्राच्या संबंधातले मी ऐकले, असं संपूर्ण भागवत माझ्या वडिलांच्या हृदयात मध्ये वस्तीला आहे. आणि प्रार्थना केली, मला कथा वर्णन करून सांगा. कथा वर्णन करून सांगितली. शुकदेवजी महाराज तृप्त झाले, आणि हीच तृप्ती तू आता साऱ्यांना दान कर. हा संतोष कथेच्या माध्यमातून तू साऱ्यांना दान कर. कशा पद्धतीनं शुकदेवजी महाराज कथा गायन करण्यासाठी आरंभ करतात. राजा परीक्षितींची भेट शुकदेवजी महाराजांना कशी होते, आणि भगवत कथेची ही भागीरथी गंगा पुढं कशी प्रवाहित होते, आपणही श्रवण करू उद्याच्या कथा भागामध्ये. या ठिकाणी भगवंताची सद्गुरूंची आज्ञा मानू. देऊ आजच्या सेवेला या ठिकाणी पूर्णविराम. श्री